नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि यामध्ये आपण पाहणार क्यूब सॉल्व करण्याची तिसरी स्टेप. तर ही तिसरी स्टेप पण खूप सोपी आहे. तर या स्टेपमध्ये उशीर न करता चला आपण पहिल्या दोन स्टेप पूर्ण करून घेऊया. तर पहिल्या दोन स्टेपचा व्हिडिओ आपण टाकलेले आहे, पहिला नसेल तर पाहून घ्या. तर फटाफट उशीर न करता आपण पहिल्या दोन स्टेप पूर्ण करून घ्यायचे आहे. हा क्यूब मी असा धरला आहे कारण तुम्हाला हा क्यूब तुमच्या हातामध्ये धरल्याच्या पोझिशनमध्ये दिसतोय. तर हे पहा, पहिली स्टेप ही होती, व्हाईटचा प्लस करायचा, खालचे कलर जुळले पाहिजे. ओके. आणि हे कोपरे व्यवस्थित बसवायचे. ही कशी करतोय मी, तुम्ही नक्की पहा आपल्या पहिल्या स्टेपचा व्हिडिओ आणि दुसऱ्या स्टेपचा व्हिडिओ. तरी तिसऱ्या स्टेपमध्ये वेळ न घालता मी तुम्हाला पहिल्या दोन स्टेप पूर्ण करून दाखवतोय. तर ही होती आपली पहिली स्टेप. आणि दुसरी स्टेप क्यूब उलट करून आपण बनवले होते हे एजेस, त्या मधल्या बाजू आहे त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. तर घ्यायचं आहे इथं. तरी सहशी लक्षात येत नाही, त्याच्यासाठी ते स्टेप ध्यानात ठेवावं लागते आणि ते लिहून दिलेले आहे मी त्या व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्की पाहू शकता. आपण हा क्यूब 5 स्टेपमध्ये कसं सोडवायचा हे पाहणार आहे. तर ते नक्की पहा आपल्या 5 स्टेप. पहा इथं घ्यायचं आणि इकडे येणार. तर पहा, आता आपल्याला या बाजू ही इथं घ्यायचं आहे. पण काही वेळेस काय होतं, हा इथं आलेला असतो पण तो उलटा बसलेला असतो. त्यावेळेस काय करायचं, तर इथं जे 2 कलरचे हे नसतं, पूर्ण सगळे पिवळे हे असते. त्याच्यामुळं काय करायचं, इथं जर उलटा बसलेला असला तर इथला हा चुकीचा एकदा इथं घ्यायचा, मग तो बरोबर इकडं वरती येतो. आणि मग त्याच्यानंतर ती स्टेप करायची दुसरी, मग तो बरोबर बसला जातो. तर आता आपला आहे बरोबर, तो घेऊ आपण इथं. तर पहा आपल्या 2 स्टेप पूर्ण झालेले आहे, म्हणजे 2 लेअर. तर आता तिसरी स्टेप. तर तिसऱ्या स्टेपसाठी आपल्याला काय काय लागतं पहा. हा फ्रंट लेअर, हा एक ध्यान ठेवायचा आहे, फ्रंट. आणि हा आर तुम्हाला माहीत असेल, आर म्हणजे राईट साईड. आणि हा अप साईड. आलं ध्यान, हा फ्रंट, आर आणि हे अप साईड. चला तर मग ती स्टेपचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता. पहा इथे ठेवलं आहे मी. तर या स्टेपसाठी हे डॉट दिले मी, तर ते आहे आपला हा वरचा कलर. तर ते हे जे कोणत्या पोझिशनमध्ये तसं पकडायचं आहे. जर एकच असेल मध्ये तर कसं पण पकडू शकता. आणि असे 3 डॉट असे घ्यायचे. तर आपल्याकडे असं हे जास्त असल्यामुळे आपण असं घेऊ शकतो किंवा आपलं असं पण घेऊ शकतो. तर आपण असंच घेऊ. तर पहा स्टेप नक्की पहा, जसे बांधलेले तसं फिरवायचं आहे. फ्रंट, आर वर, यू इकडं, परत आर खाली, यू पाठीमागं,
आणि फ्रंट असा उलटा. तर पहा जसे बाण आहे तसे फिरवलं आहे आपण. आता काय आलं, हे जर पुढची पोझिशन आली 3 सरळ लाईन डॉट, तर मग तसे पकडायचे. तर आपले आहे डॉट, असं पण पकडू शकता तुम्ही. सरळ लाईन पाहिजे फक्त, असे नाही उभा नाही पकडता येणार आपल्याला, असेच आडवा घ्यायचं. तर पहा जोपर्यंत प्लस होत नाही तोपर्यंत, प्लस होत नाही तोपर्यंत ही स्टेप करायची. तर परत तशी स्टेप फ्रंट असं, आर वर अप इकडं, आर परत खाली अप पाठीमागं आणि फ्रंट असा. तर पहा आपलं प्लस झालेलं आहे. आणि तर मित्रांनो हे पहा आपलं प्लस झालेलं आहे आणि हे 2 बाजू जोडलेले आहे. तर ते हे पण पुढच्या स्टेपमध्ये हे पण 2 बाजू जोडून घ्यायचे असतात. ते चौथ्या स्टेपमध्ये आपण नक्की पाहू. तर आपला व्हिडिओ तुम्ही पाहिला, खूप खूप आभार. तर पुढच्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नक्की तुम्हाला 5 स्टेपमध्ये पूर्ण व्हिडिओ, पूर्ण क्यूब सॉल्व करता येईल. आणि प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित ध्यान देऊन पाहिलं तर तुम्हाला नक्की 4-5 दिवसात नक्की क्यूब सॉल्व करता येईल. याचं तिसऱ्या स्टेपचं एकदा लिहून ठेवा, नाही तर स्क्रीनशॉट मारा. तर या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच. बाय.